हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. प्रणव भावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे पहा, जास्वंदीचं फूल गणपतीला तर खूप प्रिय आहेच, पण लाल कलरची फुलं लक्ष्मीलाही प्रिय असतात. आणि आज आपण पाहणार आहोत या जास्वंदाच्या झाडाला म्हणजे भरपूर कळ्या आणि फुलं येण्यासाठी कुठली कुठली खतं वापरायची किंवा काय काय काळजी घ्यायची ते. तर हे पहा, आपल्या जास्वंदाच्या झाडावर आता किती कळ्या आणि फुलं आलेली आहेत. अशा भरपूर कळ्या येण्यासाठी याला जास्वंदाच्या झाडाला ऊन खूप प्रिय असतं. याला दिवसातून दिवसभरात 5 ते 6 तास म्हणजे असं सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं की मग झाडाची वाढ पण चांगली होते आणि कळ्या फुलं पण येतात त्याला भरपूर. तर माझी ऑलरेडी खतं देऊन झालेलीत सगळे, म्हणून मी प्रात्यक्षिक दाखवत नाही तुम्हाला. पण तुमच्या झाडांना जर कळ्या आणि फुलं येत नसतील जास्वंदाच्या, तर त्याच्यासाठी ही खते वापरा तुम्ही. मी सांगते ती खते वापरा, नक्कीच तुमच्या झाडाला कळ्या आणि फुलं येतील भरपूर. पहिली गोष्ट म्हणजे फेब्रुवारी महिना लागायच्या आधी या झाडाची कटिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण की आपण झाडाची कटिंग केली ना की त्याला फांद्या भरपूर येतात, भरपूर फांद्या फुटतात आणि नवीन फांद्या आल्या की फुलं पण भरपूर येतात त्याला. आणि तर त्याच्यासाठी आपण ह्या झाडावर आत्ता तर बुरशी नाही आहे, पण थंडीमध्ये बुरशी खूप पडते. तर ती पांढरी बुरशी काढण्यासाठी याला खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे करायचा, किंवा मग इनो भेटतो, इनोची एक पुडी पाण्यामध्ये मिक्स करायची 1 लिटर पाण्यामध्ये आणि त्याचा स्प्रे करायचा. म्हणजे जी कीड लागलेली असते, बुरशी लागलेली असते, ती निघून जाते झाडावरची. आणि आता याला खतं कुठली कुठली वापरलेत आपण ते सांगते मी. तर चहा पावडरचं पाणी, म्हणजे जी आपण घरामध्ये यूज करतो चहा पावडर, तर ती चहा पावडर यूज झालेली फेकून न देता ती सुकवायची आणि सुकवल्यानंतर 1 चमचा 1 लिटर पाण्यामध्ये किंवा 1 मग पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची. भिजत ठेवल्यानंतर सकाळी त्याला काढायची पाण्यामधून, गाळून घ्यायचं ते पाणी, आणि ते पाणी या झाडाला आठवड्यातून एकदा टाकायचं. त्यानंतर बटाटा बटाटा आपण यूज करतो, तर त्याची साल वगैरे काढून टाकून देतो. तर ती साल टाकून न देता बटाट्याचं साल वाळवायची. वाळवल्यानंतर तिची पावडर बनवायची आणि ती पावडर पण आपण म्हणजे पाण्यात मिक्स करून किंवा अशी डायरेक्ट पण 1 चमचा मिक्स करायची मातीमध्ये आणि द्यायची. त्यानंतर साली जर असतील तर त्या बटाट्याच्या साली पण सुकवून आपण मातीमध्ये मिक्स करून त्याला देऊ शकतो. कारण की मातीमध्ये मिक्स केलं की मग ते लवकर, म्हणजे त्याचे पोषण तत्व लवकर मिळतात ना झाडाला. वरचेवर टाकलं की ते जास्त वेळ घेतं, म्हणजे प्रक्रिया व्हायला त्याचा वेळ जास्त जातो. आणि त्यानंतर आपण खतं कुठली कुठली वापरते जास्वंदाच्या झाडाला, तर वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत किंवा शेणखत यापैकी कुठलं पण एक खत वापरू शकता तुम्ही. तर महिन्यातून एकदा खत द्यायचं, आठवड्यातून एकदा याचं बटाट्याच्या सालीचं पाणी, किंवा बटाट्याच्या साली किंवा पूर्ण अख्खा एक छोटा बटाटा घ्यायचा, त्याची मिक्सरला पेस्ट करायची, त्याचं 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं ते, आणि ते पाणी गाळून घ्यायचं. आणि गाळून घेतल्यानंतर मग ते पाणी पण तुम्ही टाकू शकता झाडाला. तर पाहू शकता आता माझ्या झाडावर म्हणजे किती झाडाला कळ्या पण भरपूर आहेत आणि फुलं पण भरपूर आहेत आणि कलर पण म्हणजे एकदम
फ्रेश आहे झाडाचा. तर ह्या झाडाला भरपूर उन्हामध्ये ठेवा. उन्हामध्ये ठेवलं ना की त्याला लवकर म्हणजे कळ्या फुलं वगैरे येतात किंवा झाडाची वाढ पण पटपट होती. जेवढं जास्त ऊन असेल ना तेवढं झाड पटपट वाढतं. आणि ह्या झाडाला तर हे आहे माझं डबल पाकळीचं झाड आहे, म्हणजे जास्वंदाचं झाड. कुठलेही असो, डबल पाकळीचं असो किंवा सिंगल पाकळीचं असो, फुल छोटा असो किंवा मोठा असो, त्याला काही नाही. दोन्ही झाडांना खतं सेमच द्यायची. ह्या झाडाला पण पहा माझ्या कळ्या वगैरे लागलेल्या आहेत, म्हणजे आता भरपूर याला पण कळ्या आलेल्या आहेत. झाड कुठले असलं तरी त्याला खतं, पाणी, ऊन सेमच द्यायचं. तर ऊन वगैरे लागलं, खतं वेळची वेळेला दिले की फुलं वगैरे पण भरपूर येतात झाडाला. आणि खतं दिल्यामुळं फुलांचे कलर पण डार्क होतात. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.